आम्हाला प्रसारमाध्यमाद्वारे जे मिळालेली माहिती होती त्या अनुषंगी आम्ही या इथे तपास करण्यासाठी आलो होतो। कुटीर रुग्णालय पारोळा येथून जी माहिती मिळाली प्राथमिक त्याच्यात ती 71 मुलं मुली त्यांच्यावरती उपचार झालेले आहेत संध्याकाळी आणि त्यांची स्टेबल कंडिशन असल्याने रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज केलेला आहे। परंतु अधिक तपास करण्यासाठी जी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली की सारंग महाविद्यालय शिवरे दिगार येथील ज्या महाविद्यालयात भंडाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथे कोणते पदार्थ तयार केले होते, कोणी तयार केले होते, आणखी तिथली कंडिशन काय होती याच्या बाबतीत आणखी तपास करण्यात येत आहे। आणखी याच्यात तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला माहिती कळवू सर। सर अजून जिथं आम्ही नमुन्याची जर आवश्यकता पडल्यास तर नमुने घेऊ, पण परंतु आणखी तपास डिटेलमध्ये करून आम्ही तुम्हाला कळवतो सर। यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल सर। माझं नाव शरद मधुकर पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न औषध प्रशासन जळगाव। काल काय झालं होतं, संध्याकाळी 5 वाजता मला एक कॉल आला आमच्याच कर्मचाऱ्यांचा की 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे, शिवरे तालुका पारोळा जळगाव जिल्हा। त्याच्यानंतर मग आम्ही ती काय प्राथमिक उपचाराची ती तयारी करून घेतली, सगळे IV सेट्स वगैरे तयार करून घेतलेत। त्याच्यानंतर टोटल माझ्या हिशोबाने 25 ते 30 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर याने ह्या सिम्पटम्स ते दाखवत होते। बाकी बरेच विद्यार्थी नॉर्मल कंडिशनमध्ये होते, त्यांना काही उपचाराची गरज अशी वाटत नव्हती। पण आपण 30 ते 35 लोकांना इथे प्राथमिक उपचार केलेत। त्याच्यानंतर वापस 30 लोकांचा आपल्याकडे एक लॉट आला होता दुसरा विद्यार्थ्यांचा, त्यांच्याही बऱ्यापैकी यांना उलटी, चक्कर, मळमळ वगैरे हे सिम्पटम्स होते। इथून 3 रुग्णांना आपल्याला थोडं धुळ्याला हलवावं लागलं होतं, पण आम्ही एक माहिती घेतली असता ते सगळे स्टेबल आहेत, बऱ्यापैकी त्यांची सुट्टीही होऊन गेलेली तिकडून। 113 लोकां टोटल विद्यार्थी होते। नाही, कालच जवळपास सगळ्यांची सुट्टी करण्यात आली। आता कुठलं सर हे बघता आपल्याला फूड पॉयझनिंग ह्या केस वाटली होती। फूड पॉयझनिंग ॲक्च्युली ते मला नाही सांगता येणार, फक्त ते फूड पॉयझनिंग होतं हे मला जेव्हा लक्षात आलं होतं। मी डॉक्टर निखिल बोरा, मी MBBS, मी पारोळा कुटीर रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून बघतो। जळगावच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर या गावातील सारंग माध्यमिक विद्यालयामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला। आपण आता ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला त्याच सारंग माध्यमिक विद्यालय या शिवरे दिगर या गावातील शाळेमध्ये आहोत। या ठिकाणी गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं। नेहमीप्रमाणे गणेशोत्सव या ठिकाणी पार पडला आणि गणेश विसर्जनानिमित्त या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी भंडाऱ्याच्या कार्यक्रमात जे जेवण होतं ते जेवण केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ असेल असे वेगवेगळे त्रास या ठिकाणी व्हायला लागले आणि त्यानंतर एक एक करत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत गेली। विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर या ठिकाणाहून रुग्णवाहिकेने सर्व विद्यार्थ्यांना पारोळा येथे हलवण्यात आलं। सद्यस्थितीत ते सर्व विद्यार्थी बरे झालेले आहेत, त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना धुळ्याला हलवलं आहेत। नेमकी काय घटना होती
हे जाणून घेण्यासाठी आपण आता या शाळेमध्ये आहोत आणि एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे की ज्या विद्यार्थिनीला सुद्धा या ठिकाणी त्रास झाला होता. ताई, तुझं नाव काय? आरोही संभाजी पाटील. कितव्या वर्गात आहे तू? 5व्या. काय झालं होतं नेमकं, काय कार्यक्रम होता? गणेशोत्सवाचा जो भंडारा होता. गणेशोत्सव होता का? काय भंडारा होता का? काय जेवण काय होतं नेमकं, काय जेवली होती? डाळ भात, मच्छी भाजी आणि गुलाबजाम. अच्छा, मग त्याच्यानंतर काय झालं तुला? मला चक्कर येत होते आणि चालताना येत होतं नीट. मग त्याच्यानंतर तू दवाखान्यात आला. या ठिकाणी काही पालकसुद्धा आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितलं की जेवण केल्यानंतर तिला चक्कर आणि मळमळचा त्रास झाला आणि या शाळेतूनच तिला रुग्णालयात हलवलं. काही पालकसुद्धा आहेत. काय सांगायला जातं, नेमकं काय घडलं होतं? माझे मुले सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता शाळेत आले. शाळेत आल्यानंतर गावात म्हणजे शाळेत भंडाराचा कार्यक्रम होता आणि तो 2 वाजता त्यांनी कार्यक्रम केला. 3 वाजेपर्यंत मुलांनी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्यांची 4 वाजता तब्येत बिघडली आणि 4 वाजता तब्येत बिघडलीनंतर त्यांच्या शाळेची जी शाळेची गाडी आहे कुलबस, त्यामध्ये घेऊन ते तामसवाडीला घेऊन गेले. तामसवाडीहून तिथं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही पावड्याला घेऊन जावा. तर बाकीचे विद्यार्थी पावड्याला गेले आणि जे विद्यार्थ्यांची सुट्टी झाली ते घरी आले. मग त्यानंतर माझी मुलगी पण आणि मुलगा पण होता, त्यांना पण थोडीशी चक्कर आणि मळमळ होत होती आणि मी त्याला पण संध्याकाळी आपला पावड्याला घेऊन गेलो सिव्हिलमध्ये. हां, आता तब्येत बरी आहे. तर हे होते पालक की घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवलं आणि त्याच्यानंतर आता सर्व विद्यार्थी जे आहेत ते बरे आहेत. या गावातले पोलीस पाटीलसुद्धा आपल्यासोबत आहेत. काय नाव तुमचं? तुकाराम दगा पाटील. काय नेमकं काय घटना घडली होती काल या ठिकाणी, नेमका काय कार्यक्रम होता, जेवणामध्ये काय होतं आणि कशा पद्धतीने या ठिकाणाहून सगळ्या विद्यार्थ्यांना हलवलं? दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी त्यांनी दरवर्षाप्रमाणे कार्यक्रम आयोजित केला होता. तर कार्यक्रमामध्ये डाळ भात, मटची भाजी आणि गुलाबजामुन काय ठेवलेला होता त्यांनी. मुलांनी 2:30-3 वाजेच्या सुमारास जेवण केलं. जेवण केल्यानंतर थोडंफार ते ग्राउंडमध्ये खेळत असतील. खेळता बाकीच्यांना उमेट वगैरे चक्कर वगैरे येऊ लागले ते. त्यानंतर येथील मुख्याध्यापक वगैरे शिक्षक यांनी बघितलं आणि त्यांनी तात्काळ वगैरे कळवलं. त्यानंतर मग आम्ही तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, प्रांत साहेब यांना तातडीने कळवलं, संबंधित डॉक्टर यांना कळवलं. मग येथील मुख्याध्यापक वगैरे यांची स्कूल बस आहे, त्या स्कूल बसमध्ये मुलं बसून ते तांबोळी PSC सेंटर घेऊन गेले. तिथून PSC सेंटरवरून डॉक्टर तिथे अवेलेबल नव्हते. त्यांनी सांगितलं की तुम्ही तर पावडाला घेऊन जा असं पुढे रुग्णालयामध्ये. मग तिकडे आणल्यानंतर तिथे सगळे जेवढे मुलं होते त्यांच्यावर उपचार सुरू झाला. बाकीचे स्टेबल झाले. 3 मुलं जे आहेत त्यांना धुळ्याला हलवण्यात आलं होतं. किती विद्यार्थी या गावातले किती विद्यार्थी आहेत, दुसऱ्या गावातले किती आहेत आणि आता सर्व विद्यार्थीपैकी किती विद्यार्थी रुग्णालयात आहेत? आता एकूण टोटल शाळेत 209 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 230 विद्यार्थ्यांनी भोजनाचा लाभ घेतला होता इथे. आणि त्याच्यामध्ये बाकी एकूण जे आहेत 42-43 जे मुलं आहे ते थोडं गंभीर स्वरूपात म्हणजे चक्कर उलटी वगैरे त्यांना जास्त येत असल्याने त्यांना ॲडमिट केलं होतं. आणि बाकीचे जे मुलं होते त्यांना बी पालक मंडळी थोडं चक्कर डोकं दुखत होते. हॉस्पिटल त्यांनी तातडीने त्यांना आणलं होतं तिथे. असे एकूण टोटल 113 मुलं होते. बरं, ही शाळा कोणाची नेमकी? हे शाळा जे येतं समीर वसंतराव पाटील आपले पावडा बडगाव मतदारसंघाचे आमदार आहेत, चिमणराव पाटील यांचे पुतणे आहेत. बरं, या शाळेमध्ये कोणी अधिकारी या घटनेनंतर कोणी तपासणी करायला आला आहे का आतापर्यंत? PSC सेंटरचे 2 कर्मचारी इथे आले होते, आरोग्य सेवक वगैरे. त्यानंतर आज सकाळी ॲम्ब्युलन्समध्ये काही कर्मचारी आले होते, अधिकारी वगैरे ते काही माझ्यासमोर तर काही आले नाहीत. पुरवण ड्रगचे आता साहेब आलेले, सब इन्स्पेक्टर वगैरे. स्थानिक नेते वगैरे चिमणराव पाटील वगैरे जे आहेत तर सर सतीशराव पाटील, चिमण आबा, इटी नाना, हर्षल माने, समाजी डॉक्टर हे सगळे हॉस्पिटलमध्ये 2-3 तास तिथे मुलांची सेवा पण करत होते, स्वतः देखरेख करत होते. गावात तर नाही अजून कोणी आलं नाही. तर हा सर्व प्रकार या शाळेमध्ये या ठिकाणी घडला आणि या घटनेनंतर आता या ठिकाणी या गंभीर घटनेची जशी माध्यमांमध्ये बातमी प्रकाशित झाली आणि त्यानंतर यंत्रणा खळबळून जागी झाली. या ठिकाणी त्यानंतर अन्न औषध विष प्रशासन विभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांचा जबाब घेतला. त्यानंतर आता हे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी या शाळेमध्ये आहेत. मुख्याध्यापक असतील, ज्यांनी स्वयंपाक बनवला ते कारागीर असतील, पालक असतील, अशा सर्वांचे जबाब या ठिकाणी नोंदवून घेत आहेत. एकंदरीतच या ठिकाणी जे अन्न बनवण्यात आलं होतं, जे खाद्यपदार्थ होते, वरण भात, मटची भाजी आणि गुलाबजामुन,
तर हे अन्न नेमकं कसं बनवण्यात आलं होतं, खाद्यपदार्थ चांगले होते का, त्यानंतर काही शिळं होतं का, आदल्या दिवशी काही पदार्थ बनवले होते का, या संपूर्ण घटनेची या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतर या घटनेत तथ्य आढळलं तर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर दुसरीकडे आता ही शाळा जी आहे ते आपले शिवसेना शिंदेगडाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्या पुतण्याची ही शाळा असल्यामुळे यात काही राजकीय हस्तक्षेप होऊन कारवाई होते का, जर घटनेत काही तथ्य आढळलं, चौकशीत तथ्य आढळलं तर खरंच या ठिकाणी कारवाई होते का आणि काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.